संपूर्ण ब्रह्मांड एका अथांग काळोखाने व्यापलेलं असताना पृथ्वीवरचं आकाश हिरवं किंवा लाल न दिसता नेमकं निळंच का दिसतं? चंद्राच्या ओसाड पृष्ठभागावरून पाहिली तर आपली निळी पृथ्वी या बडद अंधारात एकाकी चमकताना दिसते. आकाशाचा हा निळा रंग पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणाच्या अदृश्य कवचातून निर्माण होतो. हा रंग म्हणजे प्रकाशाच्या प्रवासातील एका विशिष्ट प्रक्रियेचा परिणाम आहे, जो आपल्याला विश्वाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. सूर्याकडून येणारा पांढरा प्रकाश प्रत्यक्षात विविध रंगांच्या मिश्रणाने बनलेला असतो. इंद्रधनुष्यात दिसणारे सर्व 7 रंग एकत्र आल्यावर हा पांढरा प्रकाश तयार होतो. हे सर्व रंग प्रकाशाच्या लहरींच्या रूपात प्रवास करतात. लाल रंगाच्या लहरी आकाराने लांब आणि संथ्र असतात, तर निळ्या रंगाच्या लहरी या लहान आणि चंचल असतात. विविध आकारांच्या या ऊर्जा लहरी एकाच वेळी सूर्याकडून पृथ्वीच्या दिशेने झेपावत असतात. पृथ्वीचं वातावरण वायूचे रेणू आणि धुळीच्या कणांनी भरलेला एक सूक्ष्म अडथळ्यांचा मार्ग आहे. लाल आणि पिवळ्या रंगाच्या लांब लहरी या अडथळ्यांना न धडकता वातावरणातून सहजपणे आरपार निघून जातात. मात्र निळ्या रंगाच्या लहान लहरी हवेतील वायूच्या रेणूंना थेट धडकतात आणि विखुरल्या जातात. या प्रक्रियेला विज्ञानात रॅले स्कॅटरिंग असं म्हणतात. या धडकेमुळे निळा प्रकाश प्रत्येक रेणूवर आदळून सर्व दिशांना पसरतो आणि संपूर्ण आकाशात विखुरला जातो. आपण जेव्हा दिवसा आकाशाकडे पाहतो तेव्हा वातावरणात अडकलेल्या आणि चहूबाजूंनी पसरलेल्या याच निळ्या प्रकाशात आपण न्हाऊन निघालेले असतो. संध्याकाळच्या वेळी आकाशाचा हा निळा रंग बदलून तो तांबूस होऊ लागतो. सूर्य क्षितिजावर खाली गेल्यामुळे त्याच्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरणाच्या जाड थरातून जास्त अंतर पार करावं लागतं. या लांबच्या प्रवासात निळ्या लहरी सुरुवातीलाच विखुरल्या जातात आणि त्या आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. केवळ ताकदवान आणि लांब अशा लाल आणि नारिंगी लहरीच या दाट हवेचा अडथळा पार करून आपल्यापर्यंत पोहोचतात. सूर्यास्ताच्या वेळी दिसारी ही लाल छटा म्हणजे निळ्या लहरी लांब अंतराच्या प्रवासात मध्येच विखुरल्या गेल्याचा दृश्य पुरावा आहे. वातावरणाचे हे अडथळे काढून टाकल्यावर प्रकाशाचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. विखुरण्यासाठी हवेचे कण नसल्यामुळे प्रकाश थेट पुढे निघून जातो, ज्यामुळे अंतराळ कायम काळं दिसतं. चंद्रावर वातावरण नाही, म्हणूनच तिथे लख्ख सूर्यप्रकाश असूनही आकाश कायम काळोखात असतं. मंगळ ग्रहावर लोहाच्या धुळीमुळे प्रकाश वेगळ्या पद्धतीने विखुरला जातो, ज्यामुळे तिथलं आकाश लालसर दिसतं. पृथ्वीवरच्या विशिष्ट वातावरणामुळे आपल्याला हे प्रसन्न निळं आकाश आणि त्यातील ढगांचं सौंदर्य पाहायला मिळतं. विज्ञान आपल्याला विश्वातील सौंदर्यामागील अर्थ समजावून सांगतं. अशाच रंजक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू